नमस्कार, सुप्रभात. ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्ह्यामधून. अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना शिवधर्म फाउंडेशननं काळं फासलं. छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवधर्म फाउंडेशन आक्रमक. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडांना काळं फासणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल. अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यात दीपक काटे आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल. 2 अटकेत तर 5 जण अजूनही फरार. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्याशी फोनवरून संपर्क. काळं फासल्याच्या घटनेनंतर केली विचारपूस. काळं फासल्याच्या घटनेनंतर प्रवीण गायकवाडांचा सपत्नीक सत्कार. शिवव्याख्याते शिवरत्न शेट्टे यांनी सत्कार केला. शाई फेकीच्या घटनेनंतर पंढरपुरात प्रवीण गायकवाड यांचं जंगी स्वागत. 51 लिटर दूध वापरून गायकवाडांचं दुग्धाभिषेक घालून शुद्धीकरण करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करत प्रवीण गायकवाड यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा एल्गार. 29 ऑगस्टला अंतरवाली सोडल्यास मागे फिरणार नाही. जरांगेंचा सरकारला इशारा. तर मरून येईन नाहीतर आरक्षण घेऊन येईन, जरांगेंचा एल्गार. खासदार प्रणिती शिंदेंनी जालन्यातील अंतरवाली सराटीत घेतली जरांगेंची भेट. यावेळी सरकारकडे जरांगेंच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. प्रणिती शिंदेंच्या वडिलांमुळे संपूर्ण ओबीसी समाज उद्ध्वस्त झाला. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रणिती शिंदेंवर जोरदार टीका. त्यामुळे जरांगेंना भेटण्यापूर्वी गोरगरीब ओबीसी समाजाचा विचार करायला हवा होता, हाकेंचं वक्तव्य. नाशिकच्या आदिवासी विकास भवनाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं 5व्या दिवशीही बिऱ्हाड धरणे आंदोलन सुरू. बाह्य स्रोतांद्वारे पदभरती रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू. आंदोलनकर्त्यांचा सरकारला इशारा. लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडणाऱ्या विकास कामांच्या भूमिपूजनाला भाजपचा विरोध. या गोंधळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला भाजप कार्यकर्त्याला चोप. बीडमध्ये कारागृहात असलेल्या सुरेश कुटेंच्या दुकानातून लाखो रुपयांच्या कपड्यांची चोरी. 1.5 महिन्यांपासून चोरीचा प्रकार सुरू असल्याची माहिती. पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय. वर्धा जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्याचं वेतन रखडलं. शासनाचं दुर्लक्ष. तर राज्यातील आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आहे. खासदार अमर काळे यांची आरोग्य व्यवस्थेवर टीका. बीडच्या आस्तीत आनंद शैक्षणिक संकुलात कुलगुरू डॉक्टर फुलारी यांच्या उपस्थितीत सहविचार सभा. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून 500 बेड्सचं कॅन्सर हॉस्पिटल सुरू करणार. सभेत निर्णय. यवतमाळमध्ये धरती आबा जनजातीय अभियानाचा जिल्हास्तरीय मेळावा. आदिवासी लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आलेत. खरीप पीक विमा भरायची अंतिम मुदत 31 जुलै. यंदा 1 रुपयात विमा नाही. अॅग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक. आतापर्यंत 10 लाख अर्जदार. उर्वरित शेतकऱ्यांसाठी फक्त 18 दिवस शिल्लक. तुळजाभवानी मंदिर रात्री 1 ऐवजी आता पहाटे 4 वाजता उघडणार. मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. तुळजाभवानी मंदिराच्या वेळेत बदल केल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांची गैरसोय. भाविकांना दर्शन रांगेत तासनतास तात्काळ उभं राहावं लागतंय. यामुळे मंदिर प्रशासनानं योग्य नियोजन करावं, भाविकांची मागणी. परशुराम घाटातील संरक्षक भिंत वाचवण्यासाठी प्लॅस्टिकच्या ताडपत्रीचा आधार. वारंवार ताडपत्रीचा उपाय फोल ठरून देखील परशुराम घाटात पुन्हा ताडपत्री पसरल्यानं स्थानिकांसह वाहन चालकांमध्ये नाराजी. परभणीतील जगन्नाथ हेडगे मृत्यू प्रकरण. संस्थाचालक दाम्पत्याकडून मारहाण. या प्रकरणात अजूनही संस्थाचालकाला अटक करण्यात आली नाही. याच्या विरोधात संस्थाचालकाच्या अटकेच्या मागणीसाठी गावकरी काढणार मोर्चा. भंडाऱ्यातील भिलेवाडा ते करडी रस्त्याची दुर्दशा. प्रशासनाला जाग यावी यासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. साताऱ्याच्या कराडमधील कोयना नदी पात्रात भल्या मोठ्या मगरीचं दर्शन. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. तर पुराच्या पाण्यातूनच मगर आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
चंद्रपूरच्या बल्लालपूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. दारूच्या दुकानातील छापेमारीत लाखो रुपयांची बनावट देशी आणि विदेशी दारू जप्त. एका व्यक्तीला ताब्यातही घेतलाय. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाई. 57 लाखांचा अवैध गुटखा आणि वाहनांसह 1 कोटींहून अधिक मुद्देमाल जप्त. 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. स्मशानभूमीत जादूटोणा प्रयत्न करताना काही इस्मांना रंगेहात पकडलं. पैशांचा पाऊस पडावा यासाठी सुरू होती अघोरी विद्या. रायगडच्या कर्जतमधील हालिवली गावातील प्रकार. दोघांना स्थानिकांनी दिला चोप तर 4 फरार. नांदेडमधील जामगाव ते भोकर बायपास रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकरी त्रस्त. वारंवार तक्रार करूनही कोणी दखल न घेतल्यानं तळेगावच्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. शनिशिंगणापूर देवस्थानच्या नावानं बनावट अॅप तयार करून भाविकांची आर्थिक फसवणूक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल. बनावट अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसाद आणि पूजा सेवेच्या नावाखाली लूट सुरू असल्याची माहिती. भंडाऱ्याच्या साकोलीत मजुरीचं काम संपवून परतणाऱ्या 2 तरुणांना भरधाव वाहनानं चिरडलं. एकाला 10 फुटांपर्यंत फरफटत नेल्यानं त्याचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद. भंडाऱ्यात रामटेक महामार्गावर ट्रॅक्टरचं स्टीअरिंग लॉक झाल्यानं वाहन चहाच्या टपरीत शिरलं. अपघातात चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या तरुणासह ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी. भिवंडीच्या शेलार परिसरात 14 वर्षीय तरुणाचा कामवाली नदीत बुडून मृत्यू. 2 दिवसांपासून बेपत्ता तरुण मृतावस्थेत आढळल्यामुळे परिसरात शोककळा. मुरुडच्या फणसाड डॅममध्ये 24 वर्षीय तरुणाचा पोहताना बुडून मृत्यू झाला तर SVRSS टीमच्या मदतीनं 38 फूट खोल पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झालाय.